नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत वेबसाईट पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा भरण्याची गरज नाही, पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते आता वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकतात। महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजनेसाठी नव्यानं एक वेबसाईट तयार केलेली आहे। ऑनलाईन वरती वेबसाईटवरती नक्की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे A to Z प्रोसेस तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। भरपूर फॉर्म अगोदर रिजेक्ट झालेले आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील। कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता वेळेस येणार नाही। कुठली कागदपत्रे लागतात, कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचा आहे, तुमचा सुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजेच काय होईल, तुमचा देखील फॉर्म अप्रूव्ड होईल। जर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, म्हणजेच इतरही नवीन अपडेटसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून देखील माहिती पाहायला मिळेल। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर चला पाहूयात मित्रांनो, कशा पद्धतीने माझी लाडकी बहीण हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन वेबसाईटवरती कशा पद्धतीने भरता येईल। तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची वेबसाईट या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेसाठीची तयार झालेली आहे। या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या पाहायला मिळेल, पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या पाहायला मिळेल, पोर्टलवर तुम्हाला एकूण लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि या ठिकाणी मुखपृष्ठ योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अशा पद्धतीचे या ठिकाणी 3-4 टॅब दिलेले आहेत। आणि शेवटचा टॅब जो आहे तो अर्जदार लॉग इनचा आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता, जर तुमचं लॉग इन ID असेल तर। नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी क्रिएट अकाउंट वर क्लिक करायचं आहे आणि साइन अप ची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुमचं जे आधार कार्ड वर नाव असेल इंग्लिश मध्ये ते या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुम्हाला। मोबाईल नंबर टाकायचा आहे, लाल स्टार दिलेला आहे म्हणजे तो मॅन्डेटरी आहे, टाकणं गरजेचं आहे। पासवर्ड तुम्हाला तुमचा तयार करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड तुम्हाला जो तुम्ही तयार करणार, जसं की आता तुमचं नाव असेल आणि त्यावर @ पुढे तुम्ही 1 2 3 4 काही टाकू शकता, तोच कन्फर्म पासवर्ड करायचा आहे। तुमचा जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, विलेज टाकायचं आहे तुमचं, जर तुम्ही विलेज मध्ये राहत असाल, खेड्यामध्ये राहत असाल किंवा जर शहरात राहत असाल तर शहराचंच नाव टाकून द्या। तुमची जी काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल, जे काही असेल त्याचं या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर ऑथोराइज्ड पर्सन म्हणजेच तुमची आई किंवा बहीण जे कोणी असेल त्यांची, जर सामान्य महिला असेल तर सामान्य, ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक, जसं तुम्ही ऍप मध्ये फॉर्म भरला होता, साइन अप केला होता तशाच पद्धतीने या ठिकाणी साइन अप प्रोसेस करायची आहे। आणि आय ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला एक नोटीस मिळेल टर्म्स अँड कंडिशनची। आय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इज ट्रू इन अँड करेक्ट टू माय नॉलेज अँड बिलीफ, आय हिअर बाय ॲग्री टू लायबल फॉर लीगल, अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल टर्म्स अँड कंडिशनची। त्याला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि ऍक्सेप्ट करून साइन अप ची प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचा आहे। साइन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली कॅप्चा येईल, तो कॅप्चा टाकून व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि या ठिकाणी तुम्हाला होम, निळ्या लाईन मध्ये होम, ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्यानंतर स्कीम, ऍप्लिकेशन मोड, प्रोफाईल, स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट अशा पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्या खाली आधार नंबर जो की लाल स्टार असलेला पाहायला मिळेल, तो त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्डेटरी आहे, तो टाकणं गरजेचं आहे। तो तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचा आहे। जेव्हा तुम्ही सेंड OTP या बटनावर क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला अजून एक OTP येईल, तो 6 अंकी असेल। 6 अंकी OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला मी हे PDF द्वारे का दाखवतोय, कारण की ती वेबसाईट सध्या चालत नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला PDF द्वारे सांगतोय, पण अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर काय होईल मित्रांनो, अशा पद्धतीचा नवीन पेज पुन्हा एक ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही सुरुवातीला जी माहिती टाकलेली होती तीच माहिती रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला या ठिकाणी वुमेन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश येऊन जाईल। त्यानंतर जन्मतारीख ऑटोमॅटिकली येऊन जाईल, तुमचा ॲड्रेस सुद्धा येऊन जाईल आधारला असलेला। त्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, वडिलांचं नाव किंवा पतीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि मॅरिटल स्टेटस टाकायचा आहे। आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, येस और नो, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा ॲड्रेस इथं आलेलाच असेल, पिनकोड सुद्धा आलेला
आलेला असेल. फक्त तुम्हाला ते पुढे काय करायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, तुमचा जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, शहराचं किंवा गावाचं नाव टाकायचं आहे आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करायची आहे तुमची. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा आलेलाच असेल त्या ठिकाणी. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा फॉर्म आहे, तो पुढे कंटिन्युअसली भरायचा आहे, ज्यामध्ये तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेत आहे त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. बँकेचं नाव टाकायचं आहे, अकाउंट होल्डर नेम टाकायचा आहे, बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म बँक अकाउंट नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर विचारत आहे की तुमचा बँक अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेला आहे का, येस किंवा नो अशा पद्धतीनं विचारत आहे. तर त्याला येस म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जसे की आता डोमिसाइल सर्टिफिकेट असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, राशन कार्ड असेल 15 वर्ष आधीचं, त्यानंतर वोटर ID असेल 15 वर्ष आधीचं, यापैकी एक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे, पिवळं किंवा केशरी रंगाचं आहे का अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे, तो येस किंवा नो म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकंट्स फोटो, जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही कॅप्चर सुद्धा लाईव्ह करू शकता किंवा असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर आय ऍक्सेप्ट डिस्क्लेमर और हमीपत्र यावर टिक मार्क करायची आहे. हे अर्जदाराचे हमीपत्र अशा पद्धतीनं ओपन होईल. तो हमीपत्र अशा पद्धतीनं तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करणार त्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही जो फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आता भरलेला आहात तो बरोबर आहे का एकदा चेक करा आणि खाली कॅप्चा येईल, तो कॅप्चा टाकून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिटेड ग्रीन याच्यामध्ये येऊन जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं वेबसाईट पोर्टलवर माझी लाडकी बहीण हा अर्ज फिलअप करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या माहिती संदर्भात जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.